गौतम बुद्धांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. कंपनी काम करतो ऑटोमोबाईल्स मध्ये 15,000 रुपये महिना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि भारतीय संविधानाचा विजय असो. मी घटस्फोटित मुलगा आहे आणि आपलं एक नांदेड ते लोहा राष्ट्रीय महामार्गावर प्रायव्हेट टायर शॉप आहे आणि महिना 30 ते 40,000 पडते. आणि मुलगी कशी चालते मन मिळावून घर सांभाळणारी. जय गुरु. लग्न व्हावं म्हणून ते 20 वर्षापासून माझा सुदैव असे काम करत आहे. ते बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने मागील 20 वर्षापासून आपण हा बौद्ध समाजाचा वधूवर परिचय मेळावा नांदेडमध्ये घेत असतो. आतापर्यंत जेवढे जर माझ्याकडे आले त्या सर्वांनाच या आपल्या प्राचीन बौद्ध वधूवर सूचक परिचय मेळाव्याची मदत झालेली आहे. निश्चितच जेवढे माझ्याकडे नोंदणी झाल्या सर्वांचेच लग्न जुळवण्यासाठी आमच्या प्राचीन बौद्ध वधूवर सूचक केंद्राचा असा खारीचा वाटा आजपर्यंत राहिलेला आहे आणि याच्या पुढे राहील. आपण जे कोण असेल तेव्हापासून ही सर्व मंडळी आली आणि सुखदेव चिखलीकर माझे 2 रूप आहे. एक तुमच्यासाठी आहे ते वेगळं आहे, त्यांच्यासाठी आहे ते वेगळं. त्यांच्यासाठी चळवळीतला सुखदेव चिखलीकर आहे, तुमच्यासाठी प्राचीन वधूवर सूचक केंद्राचा सुखदेव चिखलीकर आहे. त्यामुळे त्यांना जे माहित आहे ते त्यांनी तुम्हाला सर्वांना सांगितलं. परंतु एकही सूचक केंद्राच्या चिखलीकरचं सांगतो, तुम्ही सामाजिक सांगायला मी इकडच्या सांगतो असं कोणी म्हणलं नाही. कारण इकडे पण योगदान खूप असते. मी एकटा तुम्हाला दिसत असतो, परंतु ज्यावेळेस आम्ही ऑफिसला बसतो मग राहुल वाघ हे सर्व ती मंडळी करत असतात. मी फक्त तुम्हाला दिसत असतो. परवा महानगरपालिकेचे इलेक्शन झाले, मी आठवलेच्या पक्षामध्ये होतो आणि आठवलेच्या पक्षामधून माझी अपेक्षा पूर्तता न झाल्यामुळे माझा एक भाषा आहे मंगेश खंडागळे म्हणून, आता यायला त्यांचं काम चालू असते. त्यांचे साथ सुखदेव चिखलीकर सतत असते. त्यांचे भाऊ जयपाल असो रवी असो त्यांची साथ आहे. हे सगळं करत असताना समाज कार्य करत असताना अट्टर सर कुटुंबातून विरोध होतो. तारचे कपडे देवाला आहे, कुठं त्याला काही जाणणार आहे, पण सुखदेव चिखलीकरांच्या आईनं त्याला विरोध केला नाही. हे वैभव पाहत असताना सुखदेव चिखलीकरच्या आईला आनंद होत असतो. म्हणून त्या माध्यमातून 2 कुटुंबाचं मिलन करण्याचं काम सुखदेव चिखलीकर करत असतो. प्राध्यापक नाईक सरांनी सांगितल्याप्रमाणे आता लग्न जुळवून आवड झालंय, म्हणून आई वडील ताणतणावात असतात, त्यांचा ताण कमी करण्याचं काम सुखदेव चिखलीकर गेल्या 20 वर्षापासून करतो. आणि हा 21वा महामेळावा या ठिकाणी आयोजित केलाय. तुमच्या सगळ्यांचे मन जुळवून तुमच्या मनाप्रमाणे तुमचे लग्न लावण्याचा योग आणण्याचं काम सुंदर चिखलीकरांनी केलंय. आजच्या या मुलीचं शिक्षण झालेलं आहे, सावळा आहे, खासगीमध्ये सध्या ती नांदेड
इंजिनिअरिंग नोकरी करते आहे. इंजिनियर असलेल्या या मुलीस आपली पसंती आहे. गौतम कांबळे या ठिकाणी कदम या ठिकाणी प्रायव्हेट जॉब करतो. हे प्रेमानंद राहुल नायकराव आहेत. 1996 यांचे डेट ऑफ बर्थ आहे. 12वी शिक्षण झालेलं आहे. 5.5 इंच उंची आहे. 40 किलो वजन आहे. गोरा वजन आहे. टाटा मोटार्स इथे तो ऑफिसमध्ये नोकरी करतो. सांगलीला एअरपोर्ट येथे. या मुलाला पसंती असल्यास त्याचे वडील आणि मुलगा स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. बौद्ध वधू सूचक केंद्राच्या वतीने दरवर्षी जो नांदेडमध्ये बौद्ध समाजाचा वधूवर परिचय महामेळावा घेण्यात येतो. यावर्षीचा हा 21वा मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये मला वाटते आत्तापर्यंत आता 3:30-4 वाजलेले आहेत आणि आत्तापर्यंत 150 ते 200 लोकांनी जवळपास परिचय इथे दिलेला आहे. एक परिचय पुस्तिका पण छापलेली आहे. त्याच्यामध्ये 500 मुला-मुलींची नोंद आहे. बहुसंख्य मुला-मुली त्यांचे आईवडील यांची सकाळपासूनच रीग आहे. भरपूर चांगला प्रतिसाद दरवर्षीपेक्षाही चांगला यावर्षी या वधूवर परिचय मेळाव्याला आलेला आहे. यावर्षीच्या परिचयाचं मेळाव्याचं एक वेगळं आकर्षण आम्ही ठेवलं होतं. हे म्हणजे आंबेडकरी समाजाचे जे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे नगरसेवक महापालिकेमध्ये निवडून आलेले आहेत त्यांचा सन्मानही आम्ही या ठिकाणी केलेला आहे. नांदेड जिल्ह्याच्या विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरणारी जी काही मंडळी आहे ते सर्वच मंडळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेली होती सकाळच्या सत्रामध्ये आणि आणखीन पण भरपूर परिचय होणं चालू आहे. कार्यक्रम सुरू आहे. असाच पद्धतीचा कार्यक्रम दरवर्षी बहुजन संघर्ष सेना आणि प्राची वधू सूचक केंद्राच्या वतीने घेण्यात येईल अशी ग्वाही मी आपल्या वतीने आंबेडकरी समाजात देतो. थांबतो. धन्यवाद.